नमस्कार, जी टीव्ही न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत. मी विलास महाले. स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीसाठी नामांकन अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी 5 जणांचे नामांकन अर्ज दाखल झाले आहे. यामध्ये यवतमाळची जागा ही महायुतीकडून शिवसेनेच्या वाट्याला गेली. त्यामुळे शिवसेनेकडून माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांना निवडणूक रिंगणात उतरविण्यात आला आहे. दुष्यंत चतुर्वेदी यांनी आज आपला नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार संजय राठोड आणि शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांनी नामांकन अर्ज दाखल केला. यावेळी काँग्रेसचे माणिकराव ठाकरे, माजी मंत्री ॲडव्होकेट शिवाजीराव मुघे, आमदार बाळासाहेब मांगुळकर, शिवसेना खासदार संजय देशमुख, आमदार संजय देरकर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते. यवतमाळची जागा महायुतीकडून शिवसेनेच्या वाट्याला आली असली तरी भाजपकडून नितीन भोतडा यांचा नामांकन अर्ज दाखल झाल्यामुळे निवडणूक रिंगणातून कोण माघार घेणार की मैत्रीपूर्ण लढत होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सय्यद फारूर, सय्यद करीम आणि साजिद बेग यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. यवतमाळ जिल्ह्यातील महायुतीचा मतदार आज शिवसेना उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांना भरघोस मताने विजयी करेल असा विश्वास पालकमंत्री नामदार संजय राठोड यांनी यावेळी व्यक्त केला. पक्षाचे उमेदवार यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी दुष्यंत सतीश चतुर्वेदी यांना पक्षाने उमेदवारी दिलेली आहे आणि आताच त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करून आम्ही सर्वजण आलो आहे. मला विश्वास आहे की महायुतीचे जे काही मतं आहे इथे यवतमाळ जिल्ह्यामध्ये तर मोठ्या फरकाने हा महायुतीचा उमेदवार दुष्यंत सतीश चतुर्वेदी हा विजयी होईल. आणि खरं तर गेल्या अनेक टर्मपासून या ठिकाणी शिवसेना पक्षाचा उमेदवार निवडून येत होता आणि परत पक्षाने या ठिकाणी उमेदवारी दिलेली आहे आणि तो सुद्धा निवडून येईल याबद्दल माझ्या मनामध्ये प्रचंड विश्वास आहे. या बातमीपत्रात इथेच थांबतो. परत भेटूया नवीन बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा जी टीव्ही न्यूज मराठी. नमस्कार.